जय स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत पफ स्लीव्ज याची डिझाईन. खूप सोप्या पद्धतीने आपल्याला जशी ब्लाऊजची स्लीवची घडी घालतो तशीच घालायची आहे. घडी 4 पदरी बरोबर अशी करून घ्यायची आहे घडी. आपली उंची आहे 10 इंच, भाईची 10 इंचाची आहे. हे या साईडनी पण 10 इंच मार्किंग करून घेऊया आणि मधल्या भागी पण 10 इंचाची मार्किंग करून घेणार आहोत. सरळ अशी आपण मार्किंग करून घ्यायची वरतून पण. बघा, व्यवस्थित बघायचं आपला कपडा व्यवस्थित आहे की नाही, फॅब्रिक. आता आपल्याला पफसाठी मार्किंग करायची आहे 3 इंचाची. उंची पण 3 इंच घ्यायची आहे आणि रुंदी पण 3 इंच घ्यायची आहे आणि मार्किंग करून घ्यायची बरोबर अशी. आपण ब्लाऊजला करतो मार्किंग तशीच 3 इंच खालून पण घ्यायची आहे आणि मोंडा रुंदी खालची 3 इंच घ्यायची आहे ती पण, आणि बरोबर अशी ड्रॉ करून घ्यायची आहे. मी पट्टीनं करते, तुम्ही अशीच हाताने पण करू शकता. व्यवस्थित तिला ड्रॉ करून घ्यायचं आहे. आपल्याला पफसाठी जे लागणार आहे वरती मार्किंग केलेली आहे त्याची पण आपण व्यवस्थित मार्किंग करून घेऊया. खूप सुंदर आणि छान पफ स्लीव्ज येतो ह्याच्यामुळे. बघा, आपल्याला मार्किंग केलेली ती कटिंग करून घ्यायची आता जशी आहे तशी, आणि तिथे कट मारून घ्यायचे. म्हणजे आपल्याला पफसाठी चुन्या करायच्या आहेत त्याच्यामुळे ते कट समजतं कुठून करायचंय ते. आपली दंड घेर आहे 6 इंचाची, तर 2 इंच मार्जिन ठेवलेले आहे. मुंड्याचा आपला घेर आहे 8 इंच. तर आपण बरोबर अशी मार्किंग करून घेणार आहोत तिथे. व्यवस्थित अशी. आता मेन आपला फॅब्रिक आहे साडीचा तो ठेवायचा आहे आणि जो आपण अस्तर कटिंग केलेला आहे ते त्याच्यावरती ठेवायचा आहे बरोबर अशी, आणि शिलाई करायची आहे, स्टिचिंग करायची आहे. बरोबर हलक्या हाताने आपलं न ओढता बरोबर आपल्याला शिलाई सरळ अशी करायची आहे. खूप छान अशी डिझाईन येते. आता त्याला पलटून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर दाबटीप द्यायची आहे सरळ अशी. बघायचं आपला अस्तरचा कपडा मध्ये येत नाही त्याच्यामुळं हात फिरवत राहायचे फिनिशिंगसाठी. खूप जशी फिनिशिंगसाठी ही शिलाई करायची असते. आता ह्याच्यावरती एक आपल्याला शिलाई करायची, दाबटीप द्यायची आहे. खूप सुंदर अशी फिनिशिंग येते याच्यामुळे, छान अशी. जशी स्लीव्ज आपण अस्तरची कटिंग केलेली आहे त्याच्यावर आपल्याला आता शिलाई करायची, पूर्ण शिलाई कव्हर करून घ्यायची आहे. बघायचा आहे आपला साडीचा कपडा कुठे चुन्या येत नाही ना, ते सरळ करायचे, हात फिरवत राहायचंय त्याच्यावर. व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची त्याला सगळीकडून. आणि जो एक्स्ट्रा आपला कपडा आहे साडीचा तो आपण कट करून घेणार आहोत. व्यवस्थित जशी अस्तरला आपण अस्तरच्या बरोबर सगळीकडून कट करून घ्यायचं आहे. सगळीकडून व्यवस्थित आपला कटिंग झाला पाहिजे अस्तर बरोबर. आणि आपण वरती मार्किंग करून घ्यायची आपल्याला. व्यवस्थित चुन्या करायच्या, तिथून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. चुन्या करताना ते बरोबर आपल्या लक्षात राहावं म्हणून. बघा, खूप छान असं सुंदर पफ येतो ह्याच्यामुळे. आपल्याला हे चुन्या टाकायच्या आहेत व्यवस्थित मोजून, अशा दोन्ही साईडनी बराबर आल्या पाहिजे.
इथे बरोबर धरायचं आहे आणि आपल्याला शिलाई करायची आहे याच्यावरती. एक एक चुन्या निघतात. आता दुसऱ्या साईडने पण करायचे आहे. दोन्ही ह्या साईडच्या त्या साईडकडे करायचे आहे आणि त्या साईडच्या ह्या साईडला करायचे आहे. अपोजिट करून घ्यायची आहे चुन्या, त्याच्यामुळे खूप सुंदर अशी चुन्या येतात. पप्स येतो बघा, किती सुंदर पप्स आलेला आहे. फुगा किती छान दिसतोय त्याला. इजी आहे, सोपी आहे. एवढी काही डिझाईन अवघड नाहीये. खूप सुंदर पप्स आलेला आहे. घातल्यावर समजेल. ते असं एवढं काही समजत नाही, पण दिसायला पण आता बघा खूप सुंदर दिसतोय. व्यवस्थित शिलाई करून घ्यायची त्याच्यावर. बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. खूप छान असा पप आलेला आहे स्लीव्जला. आता आपण ह्याला जॉईंट कशी करायची ते बघायचे. शोल्डर पासून जॉईंट करायचं आहे आपल्याला. बरोबर आले पाहिजे. पप्स आपला बरोबर आला पाहिजे, त्याच्यामुळं शोल्डर पासून सुरुवात करायची. जास्त वडायचं नाही, हलक्या हाताने व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहे. बघा सुंदर असा पप्स येतो. आता उलट्या साईडने ठेवायची आहे ना. आता या आतमधून आपण जॉईंट केलेली आहे तिथूनच आपल्याला जॉईंट करायची आहे व्यवस्थित. गोल आकारामध्ये अशी आपल्याला स्लीव जॉईन करून घ्यायची आहे. खूप सुंदर पप्स येतो ह्याच्यामुळे. ह्याच्यामुळे जास्त टाइम पण नाही लागत. बघा तुम्ही बघू शकता किती छान पप आलेला आहे. घातल्यावर खूप सुंदर दिसते ही डिझाईन. मी तुम्हाला जवळून दाखवते. खूप छान आलेला आहे. आपल्याला ह्याच्यावर परत एक शिलाई करायची आहे. जशी त्याच्या बाहेरून करायची आहे शिलाई व्यवस्थित. बघा छान असा पप्स आलेला आहे. खूप सुंदर ब्लाऊज दिसतो ह्याच्यामुळे. कोपऱ्यापर्यंत बाही आहे. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आलेला आहे पप्स. आता आपल्याला ह्याला फिटिंग करायची आहे. इथे बरोबर दोन्ही बाजू पकडायची आहे, पिनअप करून घ्यायचे आहे. याला व्यवस्थित असं दोन्ही बरोबर साईड धरायची आहे. आर्महोलची पण तिथे पण एक पिन लावून घ्यायची आहे. बरोबर अशा पिनअप करून घ्यायच्या आहे आणि कमरेला पण व्यवस्थित धरायचं आहे दोन्ही साईड. जास्त वडायचं नाहीये, बरोबर धरायचं आहे आणि तिथे पण एक पिन लावायची आहे. पिनअप बरोबर लावायची आहे, नाही तर अशी टोचते ती हाताला. आता मी सगळ्यात सोपी पद्धत सांगणार आहे. जे नवीन शिकणारे आहेत ब्लाऊज त्यांच्यासाठी ही नवीन खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला फिटिंग करण्यासाठी. जे मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आपल्याला आणि बघायचे त्याला कुठून शिलाई आहे आणि तिथं मार्क करत चालायचं आहे. बघा सगळ्यात सोपी पद्धत. तुमचा बरोबर फिटिंगला ब्लाऊज बसणार. तुम्ही करून बघा. अशी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि आर्महोलची पण बघायची आहे. बरोबर अशी मार्किंग वडायचं नाही आहे, जसं आहे तसं मार्किंग करायचं आहे. छातीचा पण भाग बघायचा आहे आपला कटोरीचा आणि कटोरीला तिथे व्यवस्थित धरायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे. आता कमरेचा भाग बघायचा आहे आपल्याला.
ब्लाऊजचा माप घेऊन तिथे व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे. सरळ अशी ड्रॉ करून घ्यायची आहे बघा. आणि आता आपल्याला शिलाई करायची आहे याच्यावर. जिथून ड्रॉ केलेला आहे तिथून आपल्याला बरोबर अशी सरळ शिलाई करून घ्यायची आहे ब्लाऊजवर. बघायचं आहे कुठला कपडा कमी जास्त झालेला नाहीये ना ते बघायचं आहे बरोबर, आणि जे ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. जो एक्स्ट्राचा कपडा आहे आपण तो आता कटिंग करून घेणार आहोत पूर्ण. बघा सरळ अशी शिलाई येते आणि आता मी दाखवते तुम्हाला पप्स किती छान आणि सुंदर येतो, आणि ह्याच्यामुळे फिटिंग खूप सुंदर येते. तुम्ही असं करू शकता. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.